आज राज्यभरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषण, आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज आक्रमक। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली, डॉक्टरांकडून उपचार घेण्यास जरांगे पाटलांचा नकार, उपोषणाचा आजचा चौथा दिवस। दरम्यान समितीचं काम थांबवा, अहवाल घ्या, एक दिवस आधी अधिवेशन बोलावून मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर भारी पडेल, मनोज जरांगेंचा इशारा। अजित पवारांना उद्या मोळी पूजनाला येऊ देणार नाही, माळेगाव संचालक आणि आंदोलकांच्या बैठकीमध्ये निर्णय, मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये पाहणीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे। धाराशिवमध्ये मराठा कुणबी आरक्षण समितीच्या अध्यक्ष संदीप शिंदेंनाही काळे झेंडे दाखवले, वेळ काढू समितीचा धिक्कार असो, गो बॅक अशी घोषणाबाजी। ठाण्यामध्ये मराठा समाज आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद, मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलनासाठीची जागा मागितली, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं हा वाद। अहमदनगरच्या शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांचा ताफाही मराठा आंदोलकांनी अडवला आणि तात्काळ आरक्षण द्या, नाहीतर राजीनामे द्या, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भूमिका। तिकडे हिंगोलीमध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मुलाला सकल मराठा समाजाकडून घेराव, शिवाजी मुटकुळेंना सकल मराठा समाजाकडून घेराव घालत आरक्षणाबाबत विचारणा। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाबळीच्या काट्यावर झोपून उपोषण, कृष्णात चव्हाण असं आंदोलनकर्त्या व्यक्तीचं नाव। सोलापुरात अब्दुल सत्तारांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मराठा आंदोलकांकडून जोडे मारो आंदोलन। जरांगेंच्या आवाहनानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीमध्ये कॅन्डल मार्च आणि यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील बनवडी गावामध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी, गावात फलक लावून फेरी काढून ग्रामस्थांकडून गावबंदीची घोषणा। शिरूरच्या सांगवी सांडस गावच्या वतीनं गावबंदी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांना येण्यास बंदी। पुण्याच्या भोर तालुक्यातील सांगवी भिडे गावात सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी, नेत्यांनी गावात प्रवेश केल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, मराठा समाजाचा इशारा। मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं मराठा समाज आक्रमक, आरक्षण मिळेपर्यंत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कहाळा गावामध्ये नेत्यांना बंदी। सातारा जिल्ह्यातील कराड वारुंजी गावात राजकीय नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील 45 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय, आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक। बीडमध्ये 100हून अधिक गावात राजकीय नेत्यांना आतापर्यंत प्रवेशबंदी, पुरुषांकडून हातात रुग्ण घेऊन आणि महिलांकडून खांद्यावर आसूड घेऊन गावच्या वेशीवरच उभा पहारा। हिंगोलीतील माळधामणी गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना बंदी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्यावर मराठा समाज ठाम। कोल्हापूरच्या पाडाळी खुर्द गावातील ग्रामपंचायत सदस्य नीलम कांबळे यांचा राजीनामा, मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सोपवला। मराठा आरक्षणाच्या मागणीला नांदेडमधील लिंगायत समाजाचा पाठिंबा, बहुतांश लिंगायत समाज ज्या ठिकाणी राहतो त्या नांदुसा गावामध्ये पुढाऱ्यांना प्रवेशबंदी। कांद्याचे दर पुन्हा वाढले, घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रति किलो 50 रुपयांवर तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर 75 रुपयांवर। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात 35% पावसाची तूट, परतीच्या पावसामुळेही पिकांचं प्रचंड नुकसान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा। आणि धुळ्यामध्ये कमी पावसामुळे फळपिकांवर परिणाम, फळबाग उत्पादकांचं उत्पादन कमी झाल्यामुळे आर्थिक फटका बसणार, शेतकऱ्यांमध्ये निराशा। नंदुरबारमधील दुष्काळी परिस्थितीमुळे सीताफळाच्या उत्पादनात प्रचंड घट, 50 ते 70 रुपये किलोनं सीताफळांची विक्री। मोबाईलवर बोलल्यास आता कठोर कारवाई करणार, एसटी महामंडळाचा आपल्या चालकांना निर्वाणी। पुणे जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 1,21,000 नव्या मतदारांची वाढ। जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याकडून कोट्यावधींचा गैरव्यवहार, कागदोपत्री पुराव्यासह शरद पवार गटाच्या युवक जिल्हाध्यक्ष सूरज नारखेडे यांच्याकडून भंडाफोड। धुळ्यातील बोरकुट ते नंदाळे रस्त्याची दुरावस्था, रस्त्यांवरील खड्ड्यामुळे ग्रामस्थ हैराण, लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी। नंदुरबारमधील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 25,891 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, जोरदार प्रचार सुरू।